रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या लहान मोठ्या गायी व कालवड अशी 6 जनावरे महानगरपालिकेच्या गुरेवाहक वाहनात गोशाळेत जमा करण्याकरता घेऊन जात असताना आलेल्या जमावानं सरकारी कामात व्यत्यय आणला। महानगरपालिका कर्मचाऱ्याच्या कानशिलात वाजवून वाहनाची चावी काढून घेण्याचा प्रयत्न केला। ही घटना जुना पुणा चौकातील हॉटेल अँबॅसेडर समोर बुधवारी सायंकाळी घडली। या प्रकरणी जवळपास 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी: सोलापूर महानगरपालिका कोंडवाडा विभागातील कर्मचारी अंबादास तळभंडारे वय 55 राहणार शेटेनगर लक्ष्मीपेठ दमाणीनगर सोलापूर हे मोकाट गुरे वाहन क्रमांक MH13DQ 8873 या वाहनामध्ये लहान मोठ्या गायी व कालवड अशी 6 जनावरे गोशाळेत घेऊन जात असताना दुचाकीवर आलेल्या मोझम सादिक शेख आणि इतरांनी तळभंडारे आणि चालकास शिवीगाळ करून दमदाटी करून हाताने चापट मारून वाहनास दगड मारून वाहनाचे नुकसान करून वाहनाची चावी काढून घेण्याचा प्रयत्न करत सरकारी कामात अडथळा केला। या प्रकरणी दाखल फिर्यादीनुसार फौजा चौडी पोलिसांनी जब्बार हाजीसाब लोखंडवाले, हनीफ कुरेशी, अब्रार रंगरेज, बिलाल कुरेशी, जैद कुरेशी, नकटा बाबू आणि अन्य अनोळखी 7-8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडागळे गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।